आज म्हणजे श्री दत्त जयंती, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि माझ्या व्रत पूजेचा शेवटचा दिवस. तर सकाळी लवकर उठून तयार होऊन पूजा आटपवली. मग मला जायचे होते पारडशिंगा अनुसूया आईच्या दर्शनाला. सकाळी आपण लवकर उठलो की यांचं काही वेगळंच काम चालू असतं. दार ठोकतात आणि आत घरामध्ये येऊ दे म्हणतात. बसायला पण यांना माझीच खुर्ची पाहिजे असते. चला असो तर पहाटे निघाले. पप्पांनी मला बस स्टॉपवर आणून सोडले. सकाळला मस्त थंडी होती. यावेळेसही माझ्या बेस्टूसोबत जात होते. मग आली काटोल बस. म्हटलं डायरेक्ट पारडशिंगा उतरायला मिळणार, पण कंडक्टर बोलला जलाळखेडपर्यंतच आहे. मग काय तिथपर्यंतच तिकीट काढली. बघा सूर्य पण वर यायचाच होता. मग जलाळखेडमधून दुसरी बस पकडली तर त्यातही जागा नव्हते. बघा मी कुठे बसले होते. आज पौर्णिमेमुळे सर्व प्रवासी जास्त करून पारडशिंगा जाणारच होते. यावेळेस मला आरतीचं ताट नव्हतं न्यायचं, कारण मी सर्व घरूनच घेऊन आले होते. बघा या पौर्णिमेलाही किती छान रांगोळी काढलेली होती. आईच्या दर्शनाला यायचं म्हटलं की वेगळीच खुशी असते. आधी वाटलं की आरती 7:30लाच झाली असणार, पण नंतर समजलं की व्हायचीच आहे, तर त्याचीही एक वेगळीच खुशी होती. आरती आटोपल्यानंतर थोडा वेळ बसले. एका काकूंनी खूप मोठा असा हळदी कुंकूचा टिक्का लावून दिला होता. मग आले हवनाजवळ. त्यानंतर निघाले गावाला यायला. एकदा देवदूतांनी माझ्या हाताने नंदी तुटला होता, त्यामुळे पुष्कळ दिवसपासनं घ्यायचा होता. तर निघते वेळी नंदी दिसला तर मी घेऊन घेतला. मंदिरातून निघताच आम्हाला बससुद्धा मिळाली. ही बस जलाळखेडपर्यंतच होती. त्यानंतर जलाळखेडमधून पांडुर्णा बसही लवकर मिळाली. बसमध्ये जागा नसल्यामुळे मी आणि माझी मैत्रीण वेगवेगळ्या जागेवर बसलो. तर चला पोहोचतच आले गावाला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.